हाताने खाली. तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर हा व्लॉग आहे आमच्या मॅटर्निटीच्या शूटचा. तर दिवाळीमध्ये आम्ही हे शूट केलं होतं आणि तेव्हा मला 5वा महिना चालू होता. तर माझं कधीपासून चालू होतं की आपल्याला फोटोशूट करायचं आहे, पण ते असं 7व्या किंवा 8व्या महिन्यात करतात जेव्हा चांगलं पोट दिसायला लागतं तेव्हा. पण मला बेड रेस्ट होता आणि प्रवास करायचा नव्हता, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की लवकरच फोटोशूट करून घ्यायचं. तर माझं कधीपासून चालू होतं 3 मंथ 4 मंथपासून की आपण फोटोशूट करू. पण पप्पांचं पण नाही होतं, मम्मीचं पण नाही होतं आणि मध्ये यांचं पण नाहीच होतं. सर पण म्हणायचे की नको उगाचच कशाला, बेड रेस्ट सांगितलेला आहे. त्यामुळे मग पण मम्मी हट्ट पकडलेला की एवढ्या दिवसांनी माझी प्रेग्नन्सी आहे आणि माझी इच्छा आहे परत हे दिवस येणार नाही आहेत, तर मला फोटोशूट करायचं आहे. तर मग सगळेजण हो म्हटले आणि मग आम्ही दिवाळीमध्ये फोटोशूट करायचा प्लॅन केला. तेव्हा 5वा मंथ चालू होता माझं. सोनोग्राफी वगैरे झालेली होती, सगळं काही व्यवस्थित होतं. तर म्हटलं आता करूयात आपण. आणि दिवाळीमध्ये सरांना पण सुट्ट्या होत्या, त्यामुळे ते गावाकडे आलेले होते. तर तेव्हा करायचा आम्ही डिसिजन घेतला. त्यानंतर फोटोग्राफर वगैरे शोधला, पण आम्हाला लोकेशन काही भेटतच नव्हतं हवं तसं. मग आम्ही विचार केला आणि पप्पांनी सुचवलं की आपल्या गावाला डॅम आहे, अनेर डॅम म्हणून, तर आपण तिथे केलं तर चालेल आणि जवळच आहे. मग आम्ही ते लोकेशन आधी बघायला गेलेत, हे आणि पप्पा लोकेशन फायनल करून आले. आणि मग आम्ही लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी फोटोशूट केलं आणि छान झालं. म्हणजे पाहिजे तसं आता मला तर इकडे नाशिकमध्येच करायचं होतं. मी 2-3 ठिकाणी कॉन्टॅक्ट पण केले होते. घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली, ॲनोमॅली स्कॅन झाला आणि रिपोर्ट चांगले आले का डॉक्टरांना विचारून आम्ही तुला नाशिकला पाठवू. तर म्हटलं ठीक आहे, मी येईल म्हटलं. आणि मी एकाच ठिकाणी राहून पण खूप बोर झाले होते. तर मी आधी सोनोग्राफी व्हायच्या आधीच नाशिकला फोटोग्राफरचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आणि सगळं इन्क्वायरी करून ठेवलेली होती. आणि त्यांना म्हटलेली बी मी की मी नेक्स्ट मंथमध्ये आपल्याकडे शूटसाठी येईल. आणि मग 1 महिना इकडे थांबल्यानंतर मी परत 6 मंथमध्ये गावाकडे जाणार होते. पण घरच्यांनी असा काही प्लॅन केला की त्यांनी मला काही कळूच दिलं नाही, की ज्याच्यामध्ये सर पण होते आणि मम्मी पप्पा सगळेच जण होते. हॉस्पिटलला गेले आणि यांनी ते डॉक्टर फक्त बोलले की 8 दिवस कमी आहेत अजून, तर आपण 8 दिवसानंतर जर सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून क्लिअर समजेल सगळ्या गोष्टी. तर यांनी मला सांगितलं की 8 दिवसानंतर बोलवलेलं. तर मी तिथे हॉस्पिटलमध्येच रडायला लागले की तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय, तुम्हाला माहिती आहे मला नाशिक जायचं आहे. आणि त्यांचं सगळ्यांचं असं होतं की काहीही झालं तर हिला नाशिकला पाठवायचं नाही, इकडेच राहू द्यायचं असं. आणि 8 दिवसानंतर जर मला सगळे म्हणत होते की 8 दिवसानंतर आपल्या सोनोग्राफी झाली की मग तुला आम्ही घेऊन जातो नाशिकला. पण मग 8 दिवसानंतर सोनोग्राफी झाल्यानंतर लगेच पुढच्या 8 दिवसांनी दिवाळी होती. तर मग घरच्यांचं असं म्हणणं की तू आता दिवाळीला तिकडेच असेल का आम्हाला सगळ्यांना सोडून, आणि दिवाळी तर सुट्ट्या राहतील, मग मीच इकडे येऊन जाईल, असं त्यांनी मला ब्लॅकमेल करून तिथेच ठेवलं पूर्ण 9 महिन्यांपर्यंत. म्हणजे 9 महिने नाही, 9 महिन्यानंतर बाळ झाल्यानंतर पण मी 2 महिन्यांनी इकडे आली. तर मग म्हटलं आता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे, आपल्याला इकडेच कुठेतरी छोटंसं शूट करून घ्यावं लागेल. तर मग दिवाळीला हे आल्यानंतर आम्ही तिथे फोटोग्राफर शोधला, लोकेशन शोधलं आणि तिथे फोटोशूट केलं. बऱ्यापैकी थोडेफार फोटो आम्हाला आवडले आहेत, बाकी फोटो काही आवडले नाही. आणि त्यांनी व्हिडिओ पण बनवलेला आहे, पण व्हिडिओही आम्हाला एवढा काही आवडलेला नाही आहे. पण मग ठीक आहे, आता ह्या आठवणी म्हणून तरी राहणार आहेत, कारण दिवस निघून जातात, वेळ निघून जाते आणि ते क्षण आपल्याला आयुष्यभर बघायला मिळतात. त्यामुळे मग हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आणि सगळे व्हिडिओज जे आहेत ते बनवून ठेवलेले. आपला आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे बेबी शॉवरचा. आणि बेबी शॉवरची आम्ही कशी तयारी केली आहे, सगळ्या गोष्टी कशा केल्या आहेत यावर व्हिडिओ येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, नक्की बघा. आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
चला भेटूयात मग आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मागे